आषाढी एकादशी निमित्त अनेक जण पंढरपुरात विठू माऊलींच्या दर्शनासाठी जातात. मात्र काही कारणास्तव जाणे शक्य न झाल्यास अशा प्रकारे आपण घरच्या घरी आषाढी एकादशी साजरी करू शकतो. आषाढी एकादशीची संपूर्ण पूजाविधी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. 2024 मध्ये आषाढी एकादशी 17 जुलै म्हणजेच बुधवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपण आषाढी एकादशीची संपूर्ण पूजाविधी घरच्या घरी कशी करायची याबद्दलची माहिती बघणार आहोत. त्याचप्रमाणे पूजेचा मुहूर्त, उपवास कधी सोडायचा, उपवास सोडण्याचा पारण वेळेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये, पूजा कशी करायची, मंत्र कोणता म्हणायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्व एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित असते. एकादशीच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंचीही उपासना केली जाते. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी 4 शुभयोग तयार होत आहेत. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे देखील म्हणतात. चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते. आषाढी एकादशीचा प्रारंभ 16 जुलै 2024 या दिवशी रात्री 8:33 सुरू होईल आणि एकादशीची समाप्ती 17 जुलै 2024 रोजी रात्री 9:02 असणार आहे. त्यामुळे आषाढी एकादशी 17 जुलै 2024 या दिवशी साजरी केली जाईल आणि उपवास सोडण्याचा शुभवेळ म्हणजेच पारणाचा शुभवेळ हा गुरुवारी 18 जुलै या दिवशी सकाळी 5:46 ते 8:06 असणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. इतर उपवासाप्रमाणे हा उपवास संध्याकाळी सोडला जात नाही. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. या दिवशी तुमच्या देवघरामध्ये असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंची तुम्हाला पूजा करायची आहे किंवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला रोजच्या प्रमाणेच सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळ करायची आहे. आपल्या घराचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर शक्य झाल्यास सडा काढून घ्या. दारात रांगोळी काढून घ्या. मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. आषाढी एकादशी असल्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास या दिवशी पिवळे वस्त्र, पिवळे कपडे तुम्ही परिधान करू शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या भगवान विष्णूंच्या मूर्तीला किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवर तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. पांडुरंगाची मूर्ती नसेल, भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. बाळकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचेच अवतार असल्यामुळे तुम्ही एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करू शकतात. तुम्हाला मूर्तीवर स्वच्छ पाणी घालायचं आहे. यानंतर पंचामृत तुम्हाला घालायचं आहे. पुन्हा शुद्ध पाणी तुम्हाला घालायचं आहे. यानंतर तुम्हाला मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे.
मूर्तीला वस्त्र तुम्हाला घालायचे आहे, दागिने असतील तर दागिने तुम्ही परिधान करू शकतात। त्यानंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये मांडू शकतात किंवा तुम्ही देवघरामध्ये पुढे जर का जागा असेल तर तिथे एक स्वच्छ कपडा अंथरून त्यावर तुम्ही त्यांची वेगळी पूजा देखील मांडू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला पंचामृताने किंवा साध्या पाण्याने तुम्हाला मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे। अभिषेक घालत असताना तुम्ही पांडुरंगांच्या स्तोत्राचं मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करत तुम्ही अभिषेक घालू शकतात। यानंतर मूर्तीला अष्टगंध लावावे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर अष्टगंध लावा। पांडुरंगाची मूर्ती असेल तर तुम्ही अष्टगंध लावू शकतात, बुक्का देखील लावू शकतात। यानंतर पिवळ्या कलरची फुले तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून भगवान श्रीहरी विष्णू, त्याचप्रमाणे बाळकृष्णाची मूर्ती किंवा पांडुरंग यापैकी कोणतीही मूर्ती असू द्या, तुम्हाला पिवळी फुलं त्याचप्रमाणे तुळशीचं पान आवर्जून न विसरता तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उपवासाला चालणारे पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्हाला ठेवायचे आहे। बघा, तुम्ही जी पण पदार्थ घरात उपवासासाठी बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्ही फळे देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकतात। कारण या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी उपवास असल्यामुळे तुम्ही आवर्जून उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। यानंतर तुम्हाला शक्य होईल तेवढी उपासना, मंत्र, साधना तुम्ही श्रीहरी भगवान विष्णू यांची करू शकतात किंवा तुम्ही पांडुरंगाची उपासना करू शकतात। भगवद्गीतेतील तुम्ही एक अध्याय वाचन करू शकतात, विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करू शकतात, विष्णू चालीसा पठण तुम्ही करू शकतात। त्याचप्रमाणे पांडुरंगाच्या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकतात। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकतात। तुम्हाला जर का कुठलीही मंत्र साधना करायला शक्य झालं नाही तर किमान तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही नामस्मरण करू शकतात। दिवसभरात केव्हाही एकदा तुम्ही विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं देखील पठण करू शकतात। या दिवशी तुम्ही जेवढ्या सेवा कराल, उपासना कराल त्याचं तुम्हाला अक्षय पुण्यफळ प्राप्त होत असतं। त्यामुळे शक्य होतील तेवढ्या उपासना, तेवढे उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू यांच्याबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। तुम्हाला यांच्या मूर्तीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती, धूप तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे। तुम्ही पांडुरंगाची आरती म्हणू शकतात, तुम्ही विठ्ठलाची आरती म्हणू शकतात आणि जो प्रसाद तुम्ही ठेवलेला आहे तो प्रसाद तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना वाटप करू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला या दिवशी पांडुरंगाची किंवा श्रीहरी भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा पंचोपचारे तुम्हाला करायची आहे। यानंतर दिवसभरात तुम्ही उपवासाला चालणारे पदार्थ हे खायचे आहे। जर का तुम्ही या दिवशी उपवास करत नसाल, तुमचा उपवास नसेल तर बघा, चुकूनही या दिवशी तुम्हाला तांदळाचे सेवन करायचे नाहीये। म्हणजेच तुम्हाला एकादशीच्या दिवशी भाताचं सेवन करायचं नाहीये। त्याचप्रमाणे तुम्हाला कांदा, लसूण या पदार्थांचं देखील सेवन करायचं नाहीये। कारण ही पदार्थ तामसिक पदार्थ असल्यामुळे तुम्ही जरी उपवास करत नसला तरी देखील आहारात तुम्ही या वस्तू वापरू नका। त्याचप्रमाणे या दिवशी मांस, मच्छी, नॉनव्हेज, मटण या गोष्टी देखील तुम्हाला सेवन करायच्या नाहीये। चुकूनही या गोष्टी तुम्हाला या दिवशी घरात बनवायच्या नाहीये। त्याचप्रमाणे बाहेर देखील या वस्तू तुम्हाला, हे पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाहीये। या दिवशी तुमचं आचरण हे सात्विक, शुद्ध असावं। या दिवशी कोणालाही वाईट बोलू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचा अपमान करू नये, मोठ्यांचा आदर करावा, तरच तुम्ही केलेल्या व्रताचं पुण्य फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे। तुम्ही जरी उपवास करत नसला तरी देखील या दिवशी तुम्हाला या गोष्टींची काळजीही घ्यायची आहे। तर या पद्धतीने तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुम्हाला पूजा विधी करायची आहे। त्यानंतर देवाची आरती करून तुम्हाला सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे। शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरासाठी तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात। एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहेत त्यामध्ये न विसरता तुळशीचं पान हे तुम्हाला ठेवायचं आहे।
परंतु एकादशीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला तुळस तोडायची नाही आहे. तुळशीचं पान तुम्हाला तोडायचं नाही आहे. तुम्ही तुळशीपत्र हे आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि हे तुळशीपत्र तुम्ही एकादशीच्या दिवशी पूजेसाठी वापरू शकतात. यानंतर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करू नये. तुळशीला जल देखील अर्पण करायचं नाही आहे, कारण या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं आणि आपण जर का जल अर्पण केलं तर यामुळे तुळशी मातेचं व्रत हे भंग होतं, मोडतं आणि त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून एकादशीला तुळशीला जल देखील अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी आपण आवर्जून तुळशीची पूजा करू शकतो. तुळशीला लांबून हळदी कुंकू अर्पण करू शकतो. तुळशीच्या कुंडीला हळदी कुंकू आपण लावू शकतो. धूप, दीप, अगरबत्ती आपण लावू शकतो. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावू शकतो. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आवर्जून तुळशीला आपल्याला 2 चमचे कच्चं दूध अर्पण करायचं आहे. चिमूटभर हळद आपल्याला अर्पण करायची आहे. परंतु जल आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं नाही आहे. तर हे काही नियम आहेत. हे नियम आपल्याला आवर्जून एकादशीच्या दिवशी पाळायचे आहे. बघा, तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत करत नसाल तरी देखील वर्षातून एकदा येणाऱ्या या देवशयनी एकादशीचं व्रत आपण सर्वांनी आवर्जून करायचं आहे आणि या दिवशी तरी आपल्याला हे नियम आवर्जून पाळायचे आहे. तरच आपण हे व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. यानंतर आपण या दिवशी या मंत्राचं पठण देखील करू शकतो. तर बघा, विठ्ठलाचा गायत्री मंत्र, ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. तुळशी गायत्री मंत्र, ओम तुलसी देवेच विद्महे विष्णुप्रियाय च धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. त्याचप्रमाणे हरी ओम विठ्ठलाय नमः, जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुम्ही या मंत्राचं या दिवशी नामस्मरण करू शकतात किंवा विठ्ठलाचा गायत्री मंत्र, तुळशीचा गायत्री मंत्र तुम्ही 108 वेळा बोलू शकतात. हे मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि त्याचं तुम्ही 108 वेळा नामस्मरण आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.